नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. कर्मचाऱ्यांच्या रजा नियम संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई कार्यालयामार्फत दिनांक 28 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्तीच्या संदर्भातील नियमानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी विनिमय अधिनियम 1977 नुसार सहाय्यक शिक्षक पदवीधीन म्हणून नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती 3 वर्षाच्या सेवा कालावधीकरिता पर्यवेक्षित असेल असे नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर परिपत्रकानुसार कळविण्यात आले आहे की महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली 1981 नियम 16-23 नुसार अस्थायी पर्यवेक्षितधीन कर्मचाऱ्याला नैमित्तिक व प्रसूती रजे व्यतिरिक्त अन्य कोणतीही रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही. तसेच अस्थायी कर्मचाऱ्याची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा त्याची पूर्वीची सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असतील तर ती रजा मिळण्याचा तो पात्र झाला असला तर ती रजा त्याला मिळण्याचा हक्क असेल असे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी लागू करण्यात आलेली अर्जित रजा, वैद्यकीय रजा, बाल संगोपन रजा व इतर विशेष रजा लागू राहतील. त्याचप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. धन्यवाद.